मुलांना रोज काहीतरी वेगळं खायला लागतं. म्हणून आज तिखट मिठाच्या पुऱ्या बनवल्या. इतक्या अप्रतिम होतात, बनवायला खूप सोप्या आहेत आणि खायला तेवढ्याच टेस्टी लागतात. कशा बनवायच्या त्या मी तुम्हाला सांगते. सोपी पद्धत आहे. काय केलं, इथे आधी लसूण सोलून घेतला. लसणाच्या साधारण 7-8 पाकळ्या मी इथे सोलून घेतलेल्या आहेत. मोठा लसूण आहे त्यामुळे 7-8 पाकळ्या सोलून घेतल्या. लसूण सोलून झाल्यानंतर मग मिरची मी घेणार आहे. साधारण 4 ते 5 मी इथे मिरच्या घेते आहे. त्या मध्ये मध्ये तोडून घेणार आहे. म्हणजे काय करायचं, आपल्याला हे जे आहे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता तुम्हाला समजा जर का लसूण आणि मिरची पुऱ्यांमध्ये घालायची नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता, हे स्किप करून. पण थोडासा चांगला स्वाद येतो म्हणून मी इथे लसूण आणि मिरची घालते आहे. आता मिक्सरमध्ये घालताना काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, ज्याच्याने आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची आहे. खरडा तयार करायचा नाही आहे, नाही तर काय होईल, ते थोडंसं जाडसर राहतं आणि मग पुरीमध्ये ते राहिलं तर मग पुरी फुगणार नाही. त्यामुळे काय करायचं, थोडंसं पाणी घालून त्याची अशी हे बघा अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची. पूर्णपणे ते हे झालं पाहिजे, बारीक झालं पाहिजे. आता थोडी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे, त्यामुळे मी बारीक थोडीशी कोथिंबीर चिरून घेते आहे. एकदम बारीक चिरून घ्यायची, म्हणजे ती दिसायला छान दिसते, पुरीवरती दिसते पण छान आणि एक चव पण छान येते. त्यामुळे आता पीठ भिजवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते आहे. सगळ्यात मेन इथे गव्हाचं पीठ असतं. मग त्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आधी जेवढं आपल्याला आवश्यक आहे त्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून झालं ना की मग ह्याच्यामध्ये आपल्याला 1-2 मोठे चमचे इथे मी डाळीचं पीठ घालून घेते आहे आणि 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालून घेते आहे. ही दोन्ही पिठं कशासाठी, डाळीच्या पिठाने छान खरपूस होतं आणि तांदळाच्या पिठाने थोडा कडकपणा येतो, म्हणून हे दोन्ही घालून घ्यायचं. 1 चमचाभर इथे मी पांढरे तीळ घालून घेते आहे. पांढरे तीळ घालून झाले की ओवा जो आहे ना तो हातावरती चांगला भरपूर क्रश करायचा आणि मग घालायचा, म्हणजे छान असा स्वाद येतो. म्हणून ओवा घालून घेतला. ओवा घालून झाल्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे, ज्याच्याने छान असा कलर येईल. नंतर आपण तयार केलेला जो ठेचा आहे, ठेचा म्हणण्यापेक्षा पेस्ट मिरचीची, ती घालून घ्यायची. आता इथे तुम्हाला मिरची आणि लसणाची पेस्ट नको असेल तर तुम्ही 1 चमचाभर तिखट घालू शकता, जेणेकरून थोडासा तिखटपणा येईल. आता ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घालून झाली की मग सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे पिठामध्ये सगळ्या गोष्टी छान मिक्स झाल्या पाहिजेत. 1-2 मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं ना की आपल्या साध्या पाण्याने आहे ना हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये आधी तेल बिलकुलही घालायचं नाही किंवा कडकडीत मोहन वगैरे घालण्याचाही प्रयत्न करायचा नाही, नाहीतर त्याच्याने काय होतं, पुऱ्या तेलकट होतात. त्यामुळे पीठ जोपर्यंत पूर्णपणे मळून तयार होत नाही तोपर्यंत बिलकुलही कुठलंही तेल घालायचं नाही याच्यामध्ये. पीठ पाण्यानेच आपण छान मळून घ्यायचं. जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळण्याचा प्रयत्न करायचा. थोडंसं हाताला चिकटतं हे, कारण की काय आपण डाळीचं पीठ घातलेलं असलं ना की थोडंसं चिकटपणा येतो त्याला. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मळून घ्यायचं. काय होतं ना, आपल्याला कधी कधी मुलांना वेगळं वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा होते. मग त्यावेळेला हे अशा पद्धतीने काहीतरी वेगळं आणि पौष्टिक दिलं ना तर पटकनही होतं, फार वेळ लागत नाही आणि छान टेस्टीही लागतं, मुलांनाही खूप आवडतं. आता ह्याच्यावरती बघा थोडंसं तेल मी शेवटी घालून घेते. अगदी शेवटी मी साधारण अर्धा चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि छान मळून घ्यायचं. पिठामध्ये तेल नाही घालायचं, शेवटी अगदी तेल घालून मळून घ्यायचं. आता हे मळून झाल्यानंतर आहे ना लगेचच मी ह्याच्या लाटा तयार करणार आहे. म्हणजे 15 मिनटं झाकून ठेवायचे, अर्धा तास झाकून ठेवायचे, ते भिजवायचे असं काही नाही आहे. लगेचच तुम्ही पुऱ्या करायला घेऊ शकता. छान मळून झालं की थोडंसं हाताला तेल लावायचं आणि लाट्या करून घ्यायच्या. आणि लाट्या साधारण मिडियम साईजच्या अशा करून घ्यायच्या. अगदी छोट्या पण नाही करायच्या आणि अगदी खूप मोठी लाटी पण तयार करायची नाही पोळीसारखी. मिडियम साईजच्या करायच्या, कारण की आपल्याला हे थोडंसं जाडसर पुरी तयार करायची आहे, जेणेकरून ती छान आपली फुगेल. त्यामुळे हे बघा मी बनवते ना अशा पद्धतीने सगळ्या पिठाच्या लाट्या आधीच बनवून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, तेल एकीकडे गरम करत ठेवलेलं असतं ना, मग ते गरम गरम तेल लाटी करून पुरी लाटेपर्यंत तेल असंच गरम होत राहतं. त्यामुळे लाट्या सगळ्या आधीच करून घ्यायच्या. फार सोपं पडतं हे. हे बघा आता लाट्या करून झाल्यानंतर मी इथे काय केलं आहे, आधी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल मोठ्या फ्लेमवरती तुम्ही गरम करायला ठेवू शकता. आता काय करायचं, 4-4, 5-5 पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या आणि एकदमच 4-5 पुऱ्या अशा तळून पण घ्यायच्या. मी इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पोलपटाला आणि लाटी लाटून घ्यायची. साधारण मिडियम साईजची पुरी लाटायची. सगळ्या बाजूनी सारखं लाटायचं, म्हणजे काय होतं की पुरी छान फुगते.
त्यामुळे असं सगळ्या बाजूनी छान सारखं लाटून घ्यायचं आणि फार पातळ लाटायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची. हे बघा मी कशी लाटली आहे ना, अशा पद्धतीने एवढीच जाडसर अशी छान पुरी लाटून घ्यायची. मी अजून एक पुरी तुम्हाला लाटून दाखवते. थोडंसं प्रत्येक लाटीच्या आधी थोडंसं तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं. बनवायला अतिशय सोपं आहे, खूप पटकन तयार होतं, वेळमोडं काम नाही आहे, झटकीपट पुऱ्या तयार होतात. या पुऱ्या तुम्ही लोणच्याबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता. हे बघा असे छान लाटून झाली की म्हणजे सगळ्या बाजूने सिमिलर लाटायची. हे बघा अशा पद्धतीने. आता इथे तेल गरम झालेलं आहे की नाही ते बघून घ्यायचं. तेल जर गरम झालेलं असेल तरच आपल्याला पुरी घालायची आहे. तर काय करायचं, एक छोटीशी गोळी पिठाची ह्याच्यामध्ये घालायची आणि ती एकदम पटकन वरती आली ना की समजून घ्यायचं तेल आपलं गरम झालेलं आहे. हे बघा हे खाली चिकटलं नाही, व्यवस्थित पटकन निघालं म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. बरं इथे अजून एक तुम्हाला सांगते, पुरी घालताना आठवणीने गॅस हा एकदम हाय फ्लेमवरच ठेवायचा, तरच ती पुरी फुगते, नाहीतर पुरी बिलकुल फुगत नाही. नाहीतर असं होतं ना की पुरी आमची फुगत नाही, इथे ह्यांच्या पुऱ्या कशा काय फुगतात. तर सगळ्यात मेन महत्त्वाची ही गोष्ट आहे की तुम्ही जर बारीक गॅस असताना जर का पुरी घातलीत ना तर ती तुमची पुरी बिलकुलही फुगणार नाही. त्यामुळे गॅस जो आहे तो हाय फ्लेमवर ठेवायचा आणि मग पुरी म्हणजे पुरी ह्याच्यात तळण्यासाठी घालायची आणि तेल हे पूर्णपणे गरम असलं पाहिजे. हे बघा आपली पुरी कशी छान फुगली आणि काय करायचं, 4-5 वेळेला उलटी पालटी करून ती छान अशी सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायची. बघा कलरही किती सुंदर आलेला आहे. पुऱ्या लगेच तयार होतात, फार वेळ लागत नाही आणि मुलांना खूप आवडतात. आरवीला तर ह्या पुऱ्या खूप जास्त आवडल्या, त्याने खूप हौशेने खाल्ल्या. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मी अजून एक पुरी तुम्हाला तळून दाखवते. हे बघा असं एकदम मोठा गॅस असेल ना तर पुरी छान फुगते. तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली ना की मला खूप छान वाटतं, छान छान रेसिपीज बनवण्याला उत्साह निर्माण होतो. आणि तुम्ही कुठल्या एरियातून माझ्या रेसिपीज बघताय ना हेही मला नक्की सांगा. मला खूप छान वाटेल की तुम्ही कुठून बघताय हे तुम्ही सांगितलं याबद्दल. हे बघा आता ही पण पुरी मी छान तळलेली आहे, छान फुगलेली आहे. एकही पुरी तुमची अशी वाया जाणार नाही आणि अगदी नाही फुगली ना तरी टेस्ट एवढी अप्रतिम येते ना की तुम्ही परत परत बनवायला याची गॅरंटी देते. एवढी सुंदर अशी पुरी ही तयार होते. हे बघा ही पण पुरी तयार झाली. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान आणि सोप्या साध्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. खूप सुंदर अशा ह्या पुऱ्या तयार होतात. हे बघा ह्याला बिलकुलही तेलही राहिलेलं नाही आहे आणि छान फुगलेलीही आहे ही पुरी. खूप सुंदर पुऱ्या तयार होतात. एकदा नक्की करून बघा. बाय.